अंधार होईल इथं लाईट कुठे माझ्या मसोबा यांच्या वतीने दोन्ही संघांना 1,000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. चला आता काही सन्मान आहेत. वस्ताद यांना विनंती करेन की आपण मंचावरती या, त्या ठिकाणी उभे राहू नका. देवीदास वस्ताद यांना विनंती आहे मंचावरती या, आपण एक सन्मान करूया. भिवंडीचे सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. कलाशेडींचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या वतीने. जे हनुमान पोटी प्लस क्रिकेट संघ उंबारडे आणि आयोजक आमचे वीरुभाई भोईर यांच्याशी असते, त्याबरोबर पूर्ण मॅनेजमेंट कमिटी उपस्थित आहेत. हो कॅमेरा चालू. कालचे 100 राहिलेत ना, 500 देऊन टाकू. नंतर द्यायचे तो 100 येईल नावायचे. त्याचबरोबर पुढचा सन्मान ओम ग्रुप फाउंडेशनचे सर्वे आणि उंबारडे गावचे उद्योजक श्रीमान चिंतामण शेठ लोखंडे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. नेहमीच त्यांच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी जेव्हा सामने असतात तेव्हा मात्र त्यांचं मोठं पाठबळ असतं. त्यांचाच सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायाची शाळ, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन आमच्या आयोजक वीरू भोईर यांच्या शुभ हस्ते त्याने मंचावरती केलं जातं या सन्मानित. त्याचबरोबर पुढचा सन्मान
त्रिमूर्ती ग्रुपचे सर्वे शरद शेठ लोखंडे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान या मंचावरती करूया. खरं तर त्यांचं सुद्धा खूप सपोर्ट असतो या मैदानावरती जेव्हा क्रिकेटचे सामने असतात तेव्हा. त्याचबरोबर नगरसेवक साहेब जयवंत भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. कारण 2 दिवस पाहतो येणाऱ्या प्रत्येक पाहुणा असो, ग्रामस्थ मंडळ उंबारडे असो किंवा या पंचकृषीतील एखादा व्यक्ती असो, त्याचा मान सन्मान या मंचावरती केला गेला आहे. कारण स्पर्धा आहे जे हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे या संघाची. आनंदाला या आपण. ही मॅनेजमेंट कमिटी पूर्ण त्यांचा खूप सपोर्ट राहिला आहे. कारण सामने भरवणे, सामने व्यवस्थितरित्या पार पडणे ही एक जबाबदारी असते आणि प्रत्येक 40+ खेळाडूने जबाबदारी उचलली. कारण आता स्पर्धा भरवणं सोपं राहिलं नाही आहे. कारण सर्वांची जुलवाजुलव करावी लागते. खास करून पैशाची जुलवाजुलव केली जाईल तरच तुमची स्पर्धा यशस्वी होते आणि त्याच्यासाठी इतर लोकांचं पाठबळ हवं असतं आपल्याला. चला अंपायर दोन्ही मी म्हणेन रोहिदाजी भोईर आणि आनंददादा पंजे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. कारण 2 दिवस सामन्यामध्ये या 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 कारण पंचांची कामगिरी मैदानामध्ये पाहणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि जे निर्णय दिल्यात आपण अगदी नेट टू नेट, लेट पण थेट योग्य तो निर्णय दिला. कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी केली नाही आहे, कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही आहे. अगदी नीटनेटके निर्णय देण्यात आले. आणि असे घरेलू पंच जेव्हा असतात तेव्हा आपले खूप चांगली कामगिरी होत असते. असं म्हणतात की एक वेळेस आपल्या हवामान खात्याचा अंदाज चुकतो, परंतु आमच्या पंचांचा निर्णय चुकत नाही. योग्य तो निर्णय दिला त्याबद्दल त्यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान आपण करतोय आमचे स्कोरर दिनेश जाधव आणि निलेश जाधव. आपण सुद्धा याचे दिनेश आणि निलेश. कारण दिनेश जाधवचा सत्कार याच्यासाठी की आपल्या कल्याण डोंबिवली संघटनेमध्ये आज 60 पेक्षा जास्त संघ आहेत आणि त्यामध्ये एक प्रोफेशनल स्कोरर म्हणून त्यांची निवड केलेली आहे. अत्यंत चांगली त्यांची गुणलेखकाची भूमिका. जरा जोरदार टाळ्या द्या कारण तो आपल्याच गावचा सुपुत्र आहे. कारण जेव्हा असे चांगले काम होत असतात तेव्हा मात्र आपण प्राधान्य देणं गरजेचं असतं आणि बेस्ट स्कोरर म्हणून ते एकदम चांगल्या प्रकारे स्कोरिंगचं काम करत असतात. त्यांचं सुद्धा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर पंच निलेश साधव या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर पंच नव्हते तर एक चांगले खेळाडू आणि चांगले कॅप्टन. कारण बरेच कॅप्टन असतात त्यांना माईकवरती बोलणं जमत नाही किंवा जमतो पण व्यवस्थित नाही. मात्र आज निलेशने चांगल्या प्रकारे वक्तव्य केलं. अतिशय चांगलं होतं, सुंदर त्याचं वक्तव्य होतं. त्याबद्दल त्याचा सुद्धा मान सन्मान आणि कॅप्टन म्हणून त्याचे चांगले निर्णय या मैदानामध्ये त्याच्या वतीने घेण्यात आले त्याच्यासाठी सुद्धा जरा जोरदार टाळ्या द्या. कारण जय म्हसोबा उंबाडे संघ हा
बाळदादा भंडारी यांचा असला तरी सुद्धा कॅप्टनची भूमिका आज मात्र यशने चांगल्या प्रकारे पार पाडली. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक मित्र ज्यांचा आवाज सातत्याने 2 दिवस आपण ऐकला. निलेश निलेशला उंबारडे गावचे वस्ताद आमचे देवीदास मामा वस्ताद यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगली कामगिरी केली. काल पण त्यांनी पारितोषिक लावलं होतं, मात्र तेव्हा थोडी वेळ निघून गेली आणि आता निश यायचं आहे. पण 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक किती मोठं आहे हे पाहिलं जात नाही आहे. पारितोषिक दिलं गेलंय ज्यांच्या वतीने ते दानशूर जात आहेत हेच पाहिलं जातोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान आमचे साथी समालोचक मित्र विनोद पाटील सरांचा, ज्यांचा आवाज 2 दिवसीय स्पर्धेमध्ये आपल्याला ऐका मिळाला. गेली कित्येक वर्ष आम्ही एकत्रच समालोचन करतो. गेले 2013 पासून सातत्याने एकत्रित समालोचन करतो. मात्र मधल्या काळामध्ये जो या स्पर्धा वाढल्या, कॉमेंटेटर वाढले, त्यामुळे कधीतरी भेट व्हायची. मात्र आत्ता या सलग 3 दिवस आम्ही एकत्रच करतोय. ते आपण सन्मान करूया जगदीश पाटील, कॉमेंटेटर मॅन फ्रॉम नारिवली. 2 दिवस या स्पर्धेमध्ये आपला आवाज दिला. या स्पर्धेमधल्या प्रत्येक सामन्याचं धावतं वर्णन ज्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं असे जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली यांना आपण सन्मानित करतोय. तर जगदीश पाटील कॉमेंटेटर जगदीश पाटील यांचा सन्मान या मंचावरती होत असताना ज्यांनी जय हनुमान चषक 2024 मध्ये 2 दिवसामध्ये दर्जेदार समालोचन सादर केलं आणि सगळ्यांचीच मनं जिंकली, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. त्याचबरोबर SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर ज्यांनी स्पर्धा कव्हर केली, देशभरात पोहोचवण्याचं काम केलं. अत्यंत चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या पाहिलं, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. खरं तर ही टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीवरती काम करत असताना आपल्याला अगदी बारीक लक्ष ठेवून ते काम करावं लागतं. ते प्रोप्रायटर रुपेश ठाकरे यांचा या ठिकाणी केला जातो या मान सन्मान. त्याचबरोबर डीजे वादक आपला सुद्धा सन्मान केला जाईल. क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. यावर डीजे आपण मंगेश दोन्ही कॅप्टनचा पण करूया. आपण कॅप्टनचा नको, कॅप्टन मंगेश लक्ष ठेवीत जरा तू लक्ष ठेवीत. दिनेश वरती इथेच घेऊ, इथेच घेऊ. दिनेश दिनेश तर आता या ठिकाणी मान सन्मान जे होते ते संपलेले आहेत. जर कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर क्षमा असावी, कारण एवढ्या घाई गडबडीत आणि एवढे मान सन्मान त्याच्यामध्ये एखाद्याचं नाव विसरून जातं. मात्र आपण रागावू नका, समजून घ्या, कारण ही स्पर्धा आहे. आणि आता आपण बक्षीस वितरण पूर्ण करणार आहोत. प्रेझेंटेशन. तर जो फायनलचा सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये जो अतिशय महत्वाचा सामना होता आणि सलामीला येत असताना मात्र ज्या फलंदाजाने 14 बॉलमध्ये 28 धावा कुठल्या, तो टीमचा कॅप्टन निलेश जाधव ठरला सामन्याचा सामनावीर. वेळपेट तर
तर कैलास शेठ मात्र यांना विनंती करेन आपल्या शुभ असे पारितोषिक द्यायचं निलेश जाधवला, ज्याने 28 धावांची उपयुक्त इनिंग साकारली आपल्या टीमसाठी. कारण तो ओपनिंग प्लेअर आहे, फटकेबाजी खूप सुंदर आहे, त्याची बॉडी लँग्वेज सांगते की किती चांगले फटके त्याच्या बॅटमधून आले पाहिले आपण. हा, ज्यांनी नेटची सुविधा दिली ते आमचे राज पाटील यांचं सुद्धा आपण एक सन्मान करूया. स्टेजवर लवकरात लवकर यायचं आपण. राज पाटील या, ज्याने आपल्याला इंटरनेटची सुविधा या ठिकाणी पुरवली. प्रत्येकाचा मान सन्मान होणे गरजेचं असतं. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याची कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे मैदानावरती. जेव्हा जेव्हा त्याच्याकडे चेंडू आले तेव्हा मात्र त्याने चांगलं फिल्डिंग केलं, कॅचेस सुद्धा पकडल्या आणि तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडू आहे. या ठिकाणी आम्ही निश्चित नाव जाहीर करू. मी विनंती करेन आयोजन कमिटी. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे शूज आहेत कैलासवासी बिरू नामदेव लोखंडे यांच्या स्मरणार्थ श्री राहुलदादा जयराम लोखंडे यांच्याकडून. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन अनिलदादा भंडारे आणि सुभाषदादा भंडारे यांना विनंती करेन की आपण पुढे यावं आणि उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरल्या स्पर्धेतील बलिराम पाटील टीम जय वागेश्वर देसाई. त्याचबरोबर पुढचं पारितोषिक असेल उत्कृष्ट गोलंदाज. हॅलो, उत्कृष्ट ट्रॉफी आणि शूज आहेत आणि देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो आमच्या मंचावरती उपस्थित असणारे पाहुणे मंडळी. शूज पुन्हा एकदा कैलासवासी बिरू नामदेव लोखंडे यांच्या स्मरणार्थ श्री राहुलदादा लोखंडे यांच्याकडून आहेत. आणि पारितोषिक देण्यासाठी शरद लोखंडे आणि नवनीत भोईर यांना विनंती करेन आपण यावा. आणि देवीदास वाजतात या. आणि या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज ठरल्या स्पर्धेतील ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला सामने जिंकून दिला तो संघ आहे जय म्हसोबा उंबाटे आणि खेळाडू आहे प्रदीप भंडारी. कालच्या दिवसामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी केली, असं वाटलंही नाही की हा गोलंदाज या 7 धावा रोखेल, कारण चिकनगर सारखा बलाढ्य संघ होता त्यांच्या समोर. आणि काय अफलातून गोलंदाजी करत असताना मात्र त्या मोठ्या मोठ्या फलंदाजाला थांबवलं. आता या वयात टाळ्यांचा गजर होतो, कुणाला नको असेल. म्हणूनच सर मैदानावरती या आणि 40+ क्रिकेट खेळा.
कारण आता वयाची मी म्हणेन 40 45 50 वर्ष पूर्ण होतात आणि अशा ठिकाणी आपण चांगली गोलंदाजी केली. दादा काय म्हणाल, कालचा दिवस जेथे चिकनगड सारखा बलाढ्य संघ होता, तुम्हाला धावा रोखायच्या होत्या, फक्त 34 धावा झाल्या होत्या, तुमच्यावरती शेवटचं षटक दिलं, 7 धावा रोखल्या, तेव्हा काय चाललं होतं मनामध्ये? मनामध्ये खूप चिलबिचल चालू होती की आता कुठलं बॉल टाकायचं आहे ना. तेव्हा माझ्या मॉर्निंग ग्रुपची मला खूप आठवण झाली. ते मला खूप प्रोत्साहन करीत असतं सकाळी की ते मला काकाच म्हणतात की काका बघा असं बोल टाका, तसं बोल टाका, असं टाका, तसं टाका. ती पूर्ण त्यांची गोष्टी माझ्या कानात घुमत होत्या की आज आपल्याला काही पण करून जिंकायचं आहे आणि समोर कोण खेळाडू हे बघायचं नाही. आपण सगळ्यांपेक्षा भारी या उद्देशाने मी खेळलो होतो. खेळ हा एक खूप चांगली गोष्ट आहे. खेळाने तुम्ही आनंद लुटू शकता आणि खेळामध्ये खूप काही आहे. मित्र भेटतात, तुम्हाला तुमचे संबंधी भेटतात. विरुद्ध टीमचे जरी आपल्या विरुद्ध खेळत असले तरी ते आपण गावामध्ये एकत्र गेलो तर ते एकमेकाला हात मिळवतात, गळ्यात गले घालतात. तेव्हा ती गोष्ट खूप आनंदाची वाटते की खरोखर क्रिकेट हा खेळ स्पर्धेचा नाही तर प्रेमाचा आहे. तसंच एक गावाल्यांनी आणि जय हनुमान संघटनेने जेवढं प्रेम, कोलिवडी क्रिकेट संघ, हे सर्वांचं प्रेम आणि आज शुभेच्छा आम्हाला कामाला आल्या आणि त्यांच्या शुभेच्छेमुळे आज आम्ही मॅच जिंकलेले आहे. खास करून बिरूबाईंनी जे नियोजन चांगलं केलं, त्यांनी आम्हाला इथे स्टेजपर्यंत याची संधी दिली आणि सगळेच खेळाडू खूप आनंदाने आणि खास करून आमचा बाल्यादादा जो आमच्या क्रिकेटचा खूप मोठा माणूस आहे आणि ते क्रिकेट त्यांनी आज उंबाडे गावामध्ये 45 जिवंत ठेवले, त्याचं हार्दिक अभिनंदन. तसेच आमचे कॅप्टन निलेश जाधव, राजूदादा भोईर, कृष्णा भंडारी, संदीप, सगळेच आणि खास करून आमचे जावई विशाल भोईर यांना आम्ही सकाळी सकाळी खूप चिडवत असतो. बस झालं आता बंद करा, हे करा, ते करा. मजाकच्या गोष्टी असतात, पण क्रिकेट हा प्रेमाचा खेळ आहे. आम्ही असेच प्रेमाने खेळत राहू. नाही नाही, अतिशय चांगली प्रतिक्रिया. जरा जोरदार पुन्हा एकदा हॅलो टाळ्या होत्या, कारण चांगली प्रतिक्रिया दिली प्रदीप दादांनी. या बेस वेल प्लेट. पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील. आणि या ठिकाणी कूलर आहे आणि तो कूलर कैलासवासी जगन रामूशेठ कारभारी यांच्या स्मरणार्थ प्रियांशू पिंटेश कारभारी यांच्या वतीने कूलर दिलाय. आणि आता या पारितोषिक देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय आमच्या मंचावरती असणारे मान्यवर. छोटू शेठ यांना विनंती करेन आपण सुद्धा या पुढे. आणि दत्ताशेठ लोखंडे आपण याचे 2 मान्यवर, आमचे ग्रामस्थ मंडळ आणि कूलर या ठिकाणी जातोय. ज्या खेळाडूने कोणत्याही क्रमांकावरती येऊन, मग तो दुसरा असो, 5वा असो या 6वा असो, या क्रमांकावरती येत असताना चांगली बॅटिंग केली आणि बॅटिंगच्या जोरावरती आपल्या टीमला 2 सामने जिंकून दिलाय, तो फलंदाज ठरलाय. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज संघाचं नाव आहे जय वागेश्वर देसाई आणि खेळाडू आहे नितीन पाटील. वेल प्लेट, वेल नितीन. 2 सामने अगदी विपक्ष संघाच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला, एवढी चांगली बॅटिंग केली आणि तोच ठरतो या बेस्ट प्लेयर, बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील. चला आता दुसरं पारितोषिक मालिका वीराचं आहे, अर्थातच कूलरच आहे त्यांच्यासाठी सुद्धा. तर हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय. चला आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊया. ठिकाणी आपल्याला पाहा मिळतोय तर ही ट्रॉफी पाहा मिळतोय कैलासवासी बीरू नामदेव लोखंडे यांच्या स्मरणार्थ श्री चिंतामण शेठ नामदेव लोखंडे ओम ग्रुप फाउंडेशनचे सर्व यांच्या वतीने ब्युटिफुल ट्रॉफ्या देण्यात आल्यात. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय मंचावरती असणारे पाहुणे
नगरसेवक साहेब जयवंत भोईर साहेब आहेत आणि चिंतामण शेठ लोखंडे, शरद शेठ या पण पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. दत्ता शेठ आपण सुद्धा यावं. आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या मान्यवर सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण स्टेज आपला एकदम कायमस्वरूपी आहे, कुठेही न हलणारा. त्यामुळे सर्वांनीचे आणि पारितोषिक जातोय ज्यांनी या सीझनला तब्बल 4 चॅम्पियन पदक जिंकलं आणि एक उपविजेता पद. आणि असं वाटत होतं की त्याने नेट टू नेट फाईट केली, मात्र त्यांचा गेम प्लॅनिंग फार चांगला असतो, एकात्मतेने निर्णय घेतात आणि जरी पराभूत होत असले तरी मात्र विजय कसा मिळवायचा हे फार चांगलं ठाऊक आहे. आणि तो संघ ठरलाय या स्पर्धेतील हनुमान पाटील यांचा जय वागेश्वर देसाई संघ. जोरदार टाळ्या. तर नगरसेवक साहेब जयवंत भोईर साहेब यांच्या वतीने टीम वागेश्वर देसाई संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. विजय असो. टीमचे कॅप्टन किसन म्हात्रे आहेत. स्पर्धा मात्र खूप चांगली रंगली. असं वाटलं की ते काही खेळाडू म्हणत होते की सातत्याने 2 नव्हे तर 4 दिवसाचं आयोजन पाहिजे होतं, एवढं चांगलं होतं. मग असं काय वाटलं तुम्हाला इथे खेळण्यासाठी आणि आयोजन कसं वाटलं? आयोजन असं उत्कृष्ट असं उंबरठे संघाने केलेलं आहे आणि कमीत कमी संघांना खेळायला मिळतो, त्याच्याबद्दल काही संघ नाराज होतात. तर माझी इच्छा आहे तर बहुतेक 32 संघ खेळण्याचा प्रयत्न करावा आणि प्रथमच उंबरठे संघ चॅम्पियन झाला त्यांना माझं खूप खूप अभिनंदन करतो मी, कारण आम्ही ऑलरेडी 4 चॅम्पियन मारलेले आहेत, पण त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो. ओके, थँक्यू. हे किसन म्हात्रे होते ज्यांची चांगली प्रतिक्रिया होती. विपक्ष संघाला सुद्धा त्याने बेस्ट ऑफ लक दिला. आणि आता प्रथम क्रमांक, मित्रांनो प्रथम क्रमांक कुणाला नकोसा वाटतोय? कारण जेव्हा आपण लहानपणी शाळेत जातो ना तेव्हा एका मार्काला खूप किंमत असते. एका मार्काने आपले नंबर जातात की जेव्हा पहिला क्रमांक असतो, मात्र 1 मार्क कमी मिळाला तर कदाचित आपण पाठीमागे येतो. आणि ज्या वेळेस आपण राजकारणामध्ये उतरतो तेव्हा एकेका मताला फार किंमत असते. कारण बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य होतं की 1 मत इतिहास घडवेल, आणि ते बऱ्याच वेळेला पाहायला मिळालं. त्यामुळे शाळेमध्ये एका गुणाला आणि राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला फार महत्त्व असतं. कारण शीड संघाला सुद्धा एका धावेने सामना गमवावा लागला. त्यामुळे ते हताश निराश झाले आणि पूर्ण जवळजवळ 2 तास ते मैदानाच्या बाहेर विचार करत होते की आपल्या हातातोंडाशी आलेला घास निसटला कसा. म्हणून हे चॅम्पियन पदाला खूप महत्त्व असतं. म्हणून हे चॅम्पियन पद आज या मैदानावरती या सीझनला पहिल्यांदाच मिळालं. जरी घरचं मैदान असलं, कालसुद्धा निलेशने प्रतिक्रिया दिली होती की आमचं घरचं मैदान आहे, आमचे बिग सपोर्टरसुद्धा आहेत, आमचे गावातले सर्व गावकरी आम्हाला खूप सपोर्ट करतात, त्यामुळे आम्हाला ॲडव्हेंचर आहे मैदानावरती खेळण्यासाठी. आणि तसंच घडलं आणि तो चॅम्पियन ठरला यावेळेस टीम जय मसोबा 40+ उंबाडे संघ. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या या टीमसाठी. आज खूप चांगला खेळ राहिला आहे. आणि हेच सर असो की बरेच लोक म्हणतात, मग ऑस्ट्रेलिया असो साऊथ आफ्रिका, की भारतामध्ये हरवणं खूप कठीण जातं, कारण आपले भारताचे प्रेक्षक यांचा खूप सपोर्ट असतो. त्यामुळे मोठे मोठे संघांना आपल्या भारतीयांना हरवणं खूप कठीण जातं. चला, आणि 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे या टीमला. जयवंतदादा भोईर नगरसेवक आणि छोटू शेठ कारभारी यांच्या वतीने 1000 रुपयाचं क्रॅश प्राइज होतं या टीमला. टीमचे कॅप्टन निलेश जाधव 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जयवंत शेठ भोईर आणि त्याचबरोबर छोटू शेठ कारभारी यांच्या वतीने आपल्या टीमला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
हा, टाळ्या वाजवा, टाळ्या सर्वांनी, कारण टाळ्या महत्वाच्या आहेत. कामगिरी सरस झाली आहे टीम जय मसोबा उंबारडे संघाची. आणि आमच्या मी म्हणेन कारण चांगला संघ आहे. त्याचबरोबर आमचे 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव बाळादादा भंडारे आहेत. कारण जेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी असते ना ग्रुपमध्ये सर्वांना ते शांत करतात संयमाने. हां, छोटू कारभारी यांच्या वतीने सुद्धा या टीमला खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात. अशी सातत्याने आपली कामगिरी होत राहो. चला आता एक पारितोषिक द्यायचंय, एक पारितोषिक द्यायचंय. काय हा मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण देऊया. सर्व पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चा हिरो नगरसेवक साहेब सुद्धा ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याचबरोबर कूलर दिलं जाईल. या ठिकाणी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो आहे खऱ्या अर्थाने, ज्याने सलामीला येत असताना मात्र धावा कुठल्या आणि तो खेळाडू कोण असेल मालिका विराजचा, त्याला एक ट्रॉफी आणि कूलर दिलं जाईल. आणि तो खेळाडू हसत बरीचशी लोक असू नका, खेळाडू आहे ज्याने या मालिकेमध्ये 70 धावा बनवल्या, 4 विकेट मिळवले, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आणि नाव थोडंसं सस्पेन्स वरती आहे कारण कामगिरी झाली आहे. निलेश नाही आहे, निलेश तुमच्या टीमचा कॅप्टन आहे. मग कॅप्टन असेल मग तो कसा असेल, कॅल्क्युलेशन असतो प्रत्येकाचा. मात्र तो खेळाडू आहे जय मसोबा उंबारडे टीमचा कॅप्टन कुल निलेश जाधव. वेल प्लेट, 70 धावा, 4 विकेट, अतिशय चांगली कामगिरी झाली आहे निलेश जाधव यांची. कूलर पाहायला मिळतोय कैलासवासी जगन रामोशेठ कारभार यांच्या स्मरणार्थ सौजन्य देवांशी पिंटेश कारभार यांच्या वतीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कूलर आणि ब्युटिफुल ट्रॉफी. यास गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा आहेत की असाच खेळ तुमचा सातत्याने होत राहावं. जरी आपलं घरचं मैदान असलं, आता पुढचं दुसरं मैदान असेल, त्यामुळे तुम्हाला अशीच खेळ चांगला होत राहावं याच सदिच्छा दिल्या जातात. जय हनुमान 40+ क्रिकेट संघ